मी आज तुम्हाला अक्षय तृतीयेसाठी जे पंचामृत करतात किंवा महालक्ष्मी या गणपती सणासुदीला हे पंचामृत पहिले आवर्जून करतात। याचा फार मान आहे देवालासुद्धा आणि पितरालासुद्धा। तर यासाठी चिंच घेतलेली आहे थोडीशी आणि ती पाण्यामध्ये टाकली। तर तीळ आहे, आपण पोहे खायचा चमचा त्याने 2 चमचे तीळ, थोडेसेच खोबरे, 2 चमचे शेंगदाणे, सांबार, अद्रक खिसून घेतलेला आहे, मिरची आणि गूळ खिसून घेतलेला आहे। तर त्यानंतर जे शेंगदाणे, खोबरं आणि तीळ आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर या कढईमध्ये तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं, मोहरी टाकायची, मिरची टाकायची आणि ती मिरची झाली की त्यानंतर आपण जे खोबरं, शेंगदाणे आणि तीळ बारीक केले ते यामध्ये घालायचे आणि ते तेलात परतून घ्यायचे। तर यामध्ये लसूण घालत नाहीत। आता बरेच जण अक्षय तृतीयेला पूर्ण स्वयंपाकातही लसूण कांद्याचा वापर करत नाही, पण आमच्या इकडे बाकी स्वयंपाकात करतात। पण हा एक पदार्थ मुद्दामून मी आळणी ठेवते आणि यामध्ये मी लसूण कांद्याचा वापर करत नाही, म्हणून लसणाचे तुकडे वगैरे किंवा फक्त अद्रक थोडासा खिसून टाकला। आता हे छान झालेले आहे। आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, तेलामध्ये थोड्याशाच तेलामध्ये येऊ द्यायचे। तर हे केल्यानंतर ही 5 ते 6 दिवस आरामात टिकते, खराब होत नाही आणि खायलाही टेस्ट लागते। आपण कधी पण असं करून खाऊ शकतो। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली अवश्य सांगा। त्यानंतर चिंचेचा जो कोळ आहे त्यामधले चिंच काढून घेऊन मिक्सरला मी ते बारीक करून घेतला आणि त्यामध्ये काही रेषा नसल्यामुळे मी तो तसंच त्यामध्ये टाकला, नाही तर मग गाळून टाकावा लागतो आणि त्याला वरून भरपूर पाणी घातले, कारण त्या पाण्यामध्ये त्याला आपल्याला छान शिजू द्यायचे। आता यामध्ये एक आणखी सांगते की आता हा गूळ आपण त्यानंतर हा गूळ घालणार होतो उकळी आल्यानंतर आणि तो गूळ आपल्याला त्यामध्ये शिजू द्यायचा आहे। तर तिखट मी वरून यामध्ये थोडेसे तिखट वरून घालत असते, म्हणजे तेलामध्ये घालत नाही, वरून घालते, कारण याचा एक छान वेगळी रंगत येते आणि टेस्टही छान लागते। कारण यामध्ये गूळ, चिंच सगळं आंबट गोड याचं सगळ्याचं प्रमाण असल्यामुळे आता हे असं पातळ असं वाटत आहे, पण याला गूळ वगैरे शेंगदाणे सगळे यामुळे घट्टसरपणा येतोच आणि खोबऱ्यामुळे असं तेल सुटल्यासारखं होतं। ते आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। आता हे शिजून तयार झालेले मी एका बाऊलमध्ये ते काढले, त्यावर ते वरून छान असा सांबार वगैरे घातला आणि आता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, कारण हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होणार आहे। कारण हे फक्त पात्राला थोडंच घेतात, पण ज्यांना आवडते ते भरपूर प्रमाणात घेतात, म्हणून मी अगदी थोडेसे केलेले आणि मध्ये तुळशीचे पान ठेवले आणि हे झाकून तिथे ठेवून दिले आहे। हे पितरालाही चालते, देवालाही चालते। तुमच्या इकडे पंचामृत कोणत्या पद्धतीनं करता हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, म्हणजे तो पण पदार्थ मी त्याही प्रकारे मी टाकू शकेन। आता ही घाईघाईत रेसिपी आहे, थोडंसं काही स्किपही झालं असेल, पण मी घाईघाईत सकाळीच तयार केली। आता पंचामृताचे 2 प्रकार असतात, दुसरं आहे दही, दूध, मध, साखर आणि तूप। ते पंचामृत ते देवाला स्नान करताना वापरतात आणि हे जेवणात वापरतात। लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा।